Hello students, welcome all of you. Myself S.L. Kumbhar, Head of the Department Mechanical Engineering, Vidyavalli Institute of Technology, PAL. I hereby welcome you all in third semester of Diploma in Mechanical Engineering. I hope you all are doing well. So let us discuss what is the new in third semester. So this is your third semester, Mechanical Engineering, third I stream semester, ME3I. जसे की तुम्हाला मी सांगितलेलं आहे, त्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपण 23 ऑगस्ट पासून ऑनलाईन लेक्चर्स कंडक्ट करणार आहोत आणि ही ऑनलाईन लेक्चर्स जी आहेत ती YouTube लिंकच्या द्वारे तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती पाठवली जाते. त्या अनुषंगाने हे आजचं आपलं पहिलं लेक्चर आहे आणि त्या रिस्पेक्टिव्ह तुम्हाला त्याचं टाइम टेबल देखील तुमच्या ग्रुपवरती पाठवलेलं आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांना ही नम्र विनंती असेल की त्यांनी टाइम टेबल प्रमाणे जे व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला मिळतील ते व्हिडिओ तुम्ही ठरवली काय करायचे बघायचे आहेत आणि लेक्चरवरती दिलेला अभ्यास किंवा असाइनमेंट असतील किंवा होमवर्क असतील ते तुम्ही कंप्लीट करायचं आहे. जसे की तुम्हाला मी सांगितलं की ही तुमची तिसरी सेमिस्टर आहे आणि या 3 सेमिस्टरमध्ये आपल्याला वेगवेगळे 6 सब्जेक्ट असतील. ते प्रत्येक सब्जेक्ट टीचर तुम्हाला त्या आपापल्या सब्जेक्टची त्यांच्या सब्जेक्टची तुम्हाला ओळख करून देतील. जसे की मी आता तुम्हाला सांगितले आपला जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टविषयी आपण आज काय करायचं आहे डिस्कस करायचं आहे. तर आपला सब्जेक्ट जो आहे सब्जेक्टचं नाव आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स. ओके, ॲब्रिव्हिएशन आहे या सब्जेक्टचं. शॉर्ट फॉर्म जो आहे त्याला SOM असं ॲब्रिव्हिएशन आहे, त्याला SOM असं म्हटलं जातं. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल असं सब्जेक्टचं नाव आहे आणि त्याचं ॲब्रिव्हिएशन आहे SOM. सो लेट अस सी व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ सिलेबस और कंटेंट ऑफ द सिलेबस. या सब्जेक्टचा जो कंटेंट असेल किंवा स्ट्रक्चर असेल ते आपल्याला पहिल्यांदा जाणून घेणं महत्त्वाचं आहे. सो देयर विल बी weekly 3 lectures. Okay, there will be 3 lectures, 2 tutorials, 3 lectures असतील, 2 ट्युटोरियल असतील म्हणजे टोटल 5 आवरचं वेटेज असणार आहे वीकली आठवड्याला आणि प्रॅक्टिकल असणार आहे ते पर बॅच मध्ये 2 तास असणार आहे. म्हणजे एक प्रॅक्टिकल असेल प्रत्येक बॅचचं, 3 लेक्चर्स असतील आणि 2 ट्युटोरियल असणार आहे. हे असं स्ट्रक्चर आहे. त्यानंतर जो या सब्जेक्टचा मार्किंग स्कीम जी असणार आहे ती मार्किंग स्कीम आपण जरा पहिल्यांदा बघून घेऊया कशी असणार आहे. सो मार्किंग स्कीम थेअरी पेपर असेल 70 मार्काचा. ओके, 70 मार्क्स तुमचा काय असणार आहे थेअरी पेपर असणार आहे. त्यानंतर थेअरी प्रोग्रेसिव्ह असेसमेंट असेल 30 मार्काची. ओके, त्याच्यानंतर एंड सेमिस्टर एक्झाम असेल प्रॅक्टिकलची ती असेल 25 मार्काची आणि प्रॅक्टिकल प्रोग्रेसिव्ह असेसमेंट असणार आहे ती असणार आहे 25 मार्काची. बघा लक्ष द्या व्यवस्थित. स्ट्रक्चर पहिल्यांदा जाणून घेऊया किंवा आय स्कीम मध्ये प्रत्येक सब्जेक्टला कशा तऱ्हेने वेटेज दिलेलं आहे ते आपण पहिल्यांदा समजून घेऊया जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, क्रिस्टल क्लिअर होतील. सो स्ट्रेंथ ऑफ मटेरियल ज्याला SOM ह्या नावाने आपण ॲब्रिव्हिएटेड केलेला आहे, शॉर्ट फॉर्म दिलेला आहे, ज्याचं वीकली आपल्याला 3 लेक्चर 2 ट्युटोरियल आणि 1 म्हणजे 2 तासाचं प्रॅक्टिकल असणार आहे प्रत्येक बॅचला. थेअरी पेपर असेल 70 मार्काचा, थेअरी प्रोग्रेसिव्ह असेसमेंट असेल 30 मार्काची, एंड सेमिस्टर एक्झाम ESE म्हणजे काय एंड सेमिस्टर एक्झाम असेल प्रॅक्टिकल बेस्ड 25 मार्काची आणि प्रॅक्टिकल बेस्ड प्रोग्रेसिव्ह असेसमेंट असणार आहे 25 मार्काची. सो इफ यू कन्सिडर टोटल वेटेज तर ते किती असणार आहे 150 मार्क्स असणार आहे. ओके, 150 मार्क्सचा वेटेज आहे आपल्याला या सब्जेक्टला. म्हणजे तुमच्या ओव्हरऑल जर सेमिस्टरचा जर तुम्ही सब्जेक्टचं वेटेज पकडलं
तर ह्या सब्जेक्टला जवळपास किती असणार आहेत 20% मार्क असतील. 15 ते 20% दरम्यान तुम्हाला मार्क ह्या सब्जेक्टला द्याय असतील, म्हणजे 150 मार्क आहे. आता 70 मार्काचा थेरी पेपर काय बोर्डाकडून होईल. अजून एक सांगायची एक महत्वाची सूचना की मे बी आपल्या ज्या शैक्षणिक पद्धती आता ऑनलाईन चालू आहे ती मे बी काय होईल बंद होऊन कदाचित सप्टेंबर महिन्यामध्ये आपण काय करू ऑफलाईन शिक्षण पद्धती चालू करायची शक्यता आहे दाट. जसं की आपल्याला गव्हर्नमेंटकडून राज्य शासनाकडून निर्देश आले, सर्क्युलर आलं तर पॉसिबल आहे की सप्टेंबर महिन्यापासून आपले काय होतील शाळा कॉलेज काय होतील पूर्ववत सुरू होतील. तरी देखील आपण काय करतो ऑनलाईन लेक्चर तोपर्यंत चालू करतोय. पण प्रोबेबिलिटी अशी आहे किंवा पॉसिबिलिटी अशी आहे येणारी जी सेमिस्टर आहे ती काय होणार आहे ऑफलाईन पद्धतीने तुमच्या एक्झाम होती. जरी लेक्चर तुमचे ऑनलाईन झाले तरी परीक्षा ही ऑफलाईन व्हायची शक्यता दाट आहे. कारण तोपर्यंत म्हणजे तुमची परीक्षा या सेमिस्टरची परीक्षा व्हायला तुम्हाला कमीत कमी 3 महिने वेळ आहे. तर त्यामध्ये 3 महिन्यामध्ये पूर्ण कोरोनाचं काय होईल जे आता संकट आहे ते कमी झालेलं असं ओसरलेलं असेल आणि त्याच्यामुळे येणारी एक्झाम ही काय असणार आहे ऑफलाईनच असणार आहे. ह्या अनुषंगाने तुम्ही काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे. तर थेरी पेपर आहे 70 मार्काचा, THPA 30 मार्क, एंड सेमिस्टर 25 मार्क आणि प्रॅक्टिकल प्रोग्रेसिव्ह असेसमेंट 25 मार्क. आता हे नेमकं काय आहे ते आपण पहिल्यांदा जाणून घेऊया कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहित नाही की काय आहे. थेरी पेपर हा आपल्याला माहिती आहे 70 मार्काचा पेपर आपण देतो तू. ओके, आता THPA 30 मार्क म्हणजे काय तर मी तिथं सांगतो तुम्हाला. THPA चा अर्थ काय होतो THPA थेरी प्रोग्रेसिव्ह असेसमेंट. PM म्हणजे काय प्रोग्रेसिव्ह असेसमेंट. आता या प्रोग्रेसिव्ह असेसमेंटला 30 मार्क दिले आहेत. तर 30 मार्काचं वेटेज कसं केलं असं कॅल्क्युलेट केलं असेल तर हे 30 मार्क काय केलं असं डिवाइड केलं असेल 2 सेक्शन मध्ये. एक असेल 20 मार्काचा सेक्शन आणि एक असणार 10 मार्काचा सेक्शन. बघा मी काय म्हणते हे 30 मार्क काय केले असतील 20 आणि 10 मध्ये कन्वर्ट केले असतील. एक आहे टेस्ट क्लास टेस्ट आणि दुसरा आहे तुमचं काय मायक्रो प्रोजेक्ट. हे सगळं लक्षात घ्या तुम्ही कारण तुम्हाला मार्क कसे दिले जातात हे तुम्हाला समजून जाईल आणि मॅक्सिमम मार्क्स कसे अचीव्ह करता येतील तुम्हाला हे यातून तुम्हाला कळेल. ओके, तर क्लास टेस्ट आपल्याला 2 असतात, फर्स्ट क्लास टेस्ट आणि सेकंड क्लास टेस्ट असते. तर या 2 क्लास टेस्टचं ॲव्हरेज जे असतं ते आपण 20 मार्कामध्ये काय करतो कन्वर्ट करतो. ह्या 30 पैकी 20 मार्कामध्ये कशाचे मार्क असतात क्लास टेस्टचे असतात. पहिल्या आणि दुसऱ्या क्लास टेस्टचे मार्क हे ॲव्हरेज केल्यानंतर जे येतील ते आपण 20 पैकी देतो आणि 10 मार्क हे कशाला असतात मायक्रो पिरियडला असतात. लक्षात घ्या बघा सगळ्यांच्या 20 आणि 10 30 हे मार्क कशाकडे थेरी प्रोग्रेसिव्ह असेसमेंटला दिले जातात. ओके, हा झाला 30 मार्काचा विषय. एक सेमिस्टर प्रॅक्टिकल असेसमेंट. ओके, तर यामध्ये काय केलं जातं सेमिस्टरच्या शेवटी प्रॅक्टिकल वरती एक तुमची एक्झाम घेतली जाते 25 मार्काची आणि त्या 25 मार्कापैकी जे मार्क तुम्हाला पडतील ते ह्या हे रंगात दिले जातात कुठल्या एंड सेमिस्टर एक्झाम प्रॅक्टिकल. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल प्रोग्रेसिव्ह असेसमेंट ही जी असणार आहे प्रॅक्टिकल प्रोग्रेसिव्ह असेसमेंट या सध्या मॅन्युअल मध्ये तुम्ही जे मॅन्युअल आपण लिहितो सेमिस्टर भर आपण ते 12 किंवा 15 प्रॅक्टिकल्स कंडक्ट करू कॅरी आउट करू त्याच्यावरचं जे काम असेल ते तुम्ही त्या मॅन्युअल मध्ये काय करणार रिफ्लेक्ट करणार लिहिणार आहात आणि त्या मॅन्युअलला काय दिले आहेत 25 मार्क दिले आहेत. हे अशा तऱ्हेने हे 150 मार्क काय केले जातात बाय फॉरगेट केले जातात हे लक्षात घ्या. ओके, तर आपल्याला काय बघायचं आपल्या सब्जेक्टचे आपण स्ट्रक्चर समजून घेतलेलं आहे. सब्जेक्टचं नाव आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल ज्याचं मार्किंग स्कीम आपण बघितलेली आहे, टीचिंग स्कीम आपण बघितलेली आहे. आता महत्त्वाचं सांगायचं झालं तर फर्स्ट इयरला असताना म्हणजे सेकंड सेमला असताना आपण एक सब्जेक्ट शिकलेला आहात अप्लाइड मेकॅनिक्स बरोबर आहे. तर हा अप्लाइड मेकॅनिक्सचा पुढचं वर्जन म्हणजे काय असणार आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल असणार आहे. म्हणजे अप्लाइड मेकॅनिक्स हा काय बेस आहे पाया आहे. तो जर पाया तुमचा पक्का झाला असेल तर काय होईल स्ट्रेंथ ऑफ मटेरियल देखील तुम्हाला सोपा जाईल. जसं की अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये काय होतं 80% 80% काय होते न्यूमरिकल्स होते गणित होते. तशाच प्रकारे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये देखील 80% काय असणार आहेत न्यूमरिकल्स असणार आहेत आणि 20% काय असणार थेरी असणार आहे. म्हणजे जर तुम्ही पेपर तुम्ही मागचे जर बघितले क्वेश्चन पेपर जर बघितले MSBT चे तर तुम्हाला मिळेल की इथे काय 80% न्यूमरिकल्स
असतील त्यामध्ये आणि 20% काय असणार आहे थिअरी असणार आहे. सो हायर और मोर वेटेज इज गिवन टू द न्यूमरिकल्स. त्यामध्ये काय असणार आहे फक्त आणि फक्त तुमची गणित असतील न्यूमरिकल असतील तर त्यासाठी आपल्याला ह्या सब्जेक्टला खूप आणि खूप प्रॅक्टिस मेहनत घेणं गरजेचं आहे. जे कन्सेप्ट तुम्हाला समजत नाहीये ते मला तुम्ही विचारायचे आहेत किंवा जे कन्सेप्ट आपण घेतोय त्या रिलेटेड तुम्ही काय करायचं प्रॅक्टिस करायचं आहे आणि प्रॅक्टिस केल्यानंतर सगळ्या गोष्टी काय होतील सोयीस्कर होतील. ओके, तर हे आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल बद्दल. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. आज ऍक्च्युली आपण या सेशनला सिलेबस कंटेंट स्टार्ट करत नाहीये पण बेसिक कन्सेप्ट जे लागत आहेत ते आपण आज बघायचे आहे. ओके, तर स्टार्ट करूया बेसिक कन्सेप्ट. Basic concepts. So what are the basic concepts needed or wanted to be known by every student before starting the content of the syllabus of strength of material? Strength of material चा actual content चालू करण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी बेसिक काय असणं माहित असणं गरजेचं आहे. ह्या आपल्याला बेसिक गोष्टी झालेल्या आहेत. कुठे झालेल्या आहेत अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये झालेल्या आहेत पण त्या परत एकदा रिवाइज करणं हे खूप महत्वाचं आहे कारण टोटल जो आपला जो कंटेंट असणार आहे सिलेबस असणार आहे तो त्या भोवती काय होणार आहे फिरत असणार आहे. सो लेट अस स्टार्ट विथ द बेसिक कन्सेप्ट ऑफ स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. आता बेसिक कन्सेप्ट मध्ये पहिला जो कंटेंट आहे तो आहे फोर्स. फोर्स, आता फोर्स म्हणजे काय हे आपल्याला बघायला पाहिजे. आपण आपल्या मेकॅनिक्स मध्ये बघितलेलं आहे तरी आपण डिस्कस करूया फोर्स. तर फोर्स म्हणजे काय let us see the example. There is a body. Let us consider duster is and a body. Duster एक body आहे. If I apply a force, असं फोर्स म्हणत नाही मी आता सध्या, मी काय करतो या बोटाच्या साहाय्याने मी याला काय करतो दाब यावरती दाब देतो डस्टरवरती या बॉडीवरती. काय झालं बघा डस्टर काय झाला मूव्ह झाला फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. बरोबर आहे का बघा फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. म्हणजेच काय समजा कुठलीही बॉडी असेल कन्सिडर एनी काइंड ऑफ बॉडी. द बॉडी विल हॅव टू only two possible conditions or only two possible states. एखादी जर बॉडी कन्सिडर केली तर त्या बॉडीला फक्त आणि फक्त दोनच पॉसिबल स्टेट्स असतील. स्टेट्स म्हणजे काय कंडिशन म्हणतो आपण त्याला परिस्थिती किंवा स्थिती म्हणतो. एक असणार आहे स्टॅटिक, त्या कंडिशनला आपण काय म्हणतो स्टॅटिक म्हणतो आणि दुसरी असणार आहे काय मोशन म्हणूया आपण. बघा कुठल्याही बॉडीच्या दोन स्टेट असतील. बॉडी स्टेट म्हणतो मी वाटलं तरी मी तुम्हाला एक्झॅक्टली करून जाईल. कुठल्याही बॉडीच्या दोन कंडिशन असतील. एक तर बॉडीची थांबलेली अवस्था असेल स्थितीची कंडिशन म्हणूया आपण त्याला किंवा दुसरी कंडिशन कुठे असणार आहे मोशन मध्ये असणार आहे. बॉडी काय असणार आहे मूव्ह होत असणार आहे. ह्या दोनच पॉसिबल कंडिशन आहेत. जसं की आपण या डस्टरला बघितलं हा डस्टर मी इथं ठेवला आहे हातावरती तर याची आता कुठली कंडिशन आहे रेस्ट कंडिशन मध्ये आहे. ठीक आहे सिंपल शब्द वापरूया. स्टॅटिक म्हणण्यापेक्षा काय म्हणजे आपण रेस्ट म्हणूया. रेस्ट म्हणजे काय थांबलेल्या अवस्थेत तो डस्टर आहे किंवा ती बॉडी आहे असं म्हणता येईल आपल्याला. आणि ज्यावेळी मी या बोट्या सारने याच्यावरती दाब देतोय त्यावेळी तो काय होतोय मूव्ह होतोय म्हणजेच काय होतोय मोशन मध्ये होतोय. म्हणजेच काय देर आर टू पॉसिबल स्टेट्स ऑफ द बॉडीज. वन इज रेस्ट कंडिशन और रेस्ट स्टेट अँड सेकंड इज मोशन कंडिशन और मोशन स्टेट. तर आपल्याला डिफाईन काय करायचं आहे फोर्स म्हणजे काय डिफाईन करायचं आहे. आता बघा बॉडी आता आहे रेस्ट कंडिशन मध्ये आणि मी बोटाच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने ज्यावेळी त्यावर दाब दिला त्यावेळी बॉडी काय झाली मूव्ह किंवा मोशन मध्ये कन्वर्ट झाली आहे. म्हणजे बॉडीची स्टेट जी आहे ती एका स्टेट कडून दुसऱ्या स्टेट कडे काय झालेली आहे चेंज झालेली आहे. कशामुळे मी वापरलेल्या बळामुळे किंवा मी वापरलेल्या दाबामुळे. आणि त्या वापरलेल्या दाबाला किंवा त्या बलाला काय म्हणायचं आपल्याला फोर्स म्हणायचं आहे. लक्षात द्या सगळ्यांच्या बघा. सो फोर्स म्हणजे कसं मला डिफाईन करता येईल. सो फोर्स इज अन something that
changes or try to change the state of body. बघा आम्ही कसं डिफाइन केलेलं आहे. फोर्स इज समथिंग दॅट, फोर्स असं काहीतरी आहे which changes or try to change the state of the body. फोर्स म्हणजे असं काहीतरी आहे, किंवा टेक्निकली सेम समथिंग म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणतो, फोर्स इज अन एक्सटर्नल एजंट. Force is an external agent which changes or try to change the state of the body. Force असं काहीतरी आहे, बाह्य एजंट आहे जो काय करतो, बॉडीची स्टेट काय करतो, चेंज करतो किंवा चेंज करायचा प्रयत्न करतो. अशा काहीतरी गोष्टीला आपण काय म्हणतो, फोर्स म्हणतो. जसं की इथे बघितलं, देअर आर टू स्टेट्स. म्हणजे जर बॉडी रेस्ट मध्ये असेल तर बॉडी काय होईल, मोशन मध्ये कन्वर्ट होईल. जर बॉडी मोशन मध्ये असेल तर बॉडी काय होणार, रेस्ट मध्ये कन्वर्ट होणार आहे. म्हणजे असं काय झालं तर तो आपण काय म्हणतो, फोर्स अप्लाय केला असं म्हणतो. आता सिंपल एक्झाम्पल आहे, हेच आहे. डस्टर आहे, डस्टर रेस्ट कंडिशन मध्ये आहे, फोर्स अप्लाय केल्यानंतर तो काय आला, मोशन मध्ये कन्वर्ट झाला. म्हणजे स्टेट काय झाली, त्याची चेंज झाली. त्याला आपण काय म्हणतो, मग याला फोर्स असं म्हणतो. अजून एखादं एक्झाम्पल घेऊया, व्हेइकलचं एक्झाम्पल घेऊया. टू व्हीलर घ्या, फोर व्हीलर घ्या. व्हेइकल मध्ये आपण काय करतो, वी अप्लाय ब्रेक. ब्रेक अप्लाय केल्यानंतर गाडी काय होते, मोशन मध्ये असणारी गाडी काय होते, रेस्ट मध्ये कन्वर्ट होते. ब्रेक अप्लाय करणे म्हणजेच काय, एक्सटर्नल एजंट अप्लाय करणे, एक्सटर्नल फोर्स अप्लाय करणे, त्याला आपण काय म्हणतो, फोर्स म्हणतो. पण बघा इथं मी काय झालेलं आहे, या ठिकाणी डिफाईन करून काय केलंय बघा, एक्सटर्नल एजंट दॅट चेंजेस और ट्राय टू चेंज. म्हणजे फोर्स काय आहे, स्टेट चेंज करतो किंवा चेंज करायचा प्रयत्न करतो. अशा एक्सटर्नल एजंट आपण काय म्हणतो, फोर्स म्हणतो असं म्हटलेलं आहे. मग आता ह्या केसमध्ये काय आहे, स्टेट चेंज झालेली आहे तुमची. आता दुसरी कंडिशन कुठे असणार आहे, समजा एका सिंपल एक्झाम्पल देतो. मी काय करतोय बघा, माझ्या हाताच्या सहाय्यानं त्या भिंतीवरती काय करतोय, फोर्स अप्लाय करतोय. बरोबर, फोर्स अप्लाय करतोय. पण भिंतीवरती फोर्स अप्लाय केलाय, पण ही भिंत काय होत नाहीये, मूव्ह होत नाही. कारण भिंत काय आता रेस्ट कंडिशन मध्ये आहे. आता तुमचं मत असं आहे की जर फोर्स मी अप्लाय केला असेल तर ही भिंत जी आहे ती रेस्ट कंडिशन मधून कशामध्ये जायला पाहिजे, मोशन कंडिशन मध्ये जायला पाहिजे. पण ती गेलेली नाहीये. पण मी फोर्स अप्लाय केलाय. मग काय गेलेलं नाहीये, कारण का द फोर्स दॅट इज अप्लाइड बाय मी इज व्हेरी लेस as compared to the strength of wall. भिंतीची ताकद मोठी आहे आणि मी जो हाताच्या साहाय्याने जो फोर्स अप्लाय केलाय तो त्या ताकदीच्या मानानं खूपच कमी आहे. त्यामुळे त्याची स्टेट काय झाली नाही, चेंज झालेली नाही. पण मी फोर्स अप्लाय केलेला आहे. म्हणून काय केलंय आपण इथं डेफिनेशन मध्ये काय म्हणलेलं आहे, फोर्स असा एक्सटर्नल एजंट आहे जो काय करतो, बॉडीची स्टेट चेंज करतो किंवा चेंज करण्याचा प्रयत्न करतो. ओके, बघा हे खूप महत्वाचं आहे. ऍज फार ऍज आवर सिलेबस कन्सर्न, आपल्या सिलेबसच्या दृष्टीने जर बघितलं तर हा जो एक टॉपिक आहे फोर्स, त्या फोर्स टॉपिक बोलते आपला टोटल काय होतो, सिलेबस काय होतो, रिव्हॉल्व होतो, फिरतो. त्यामुळे हे कळणं खूप गरजेचं आहे. मी परत एकदा बघा सांगतोय, फोर्स is something that or external agent which changes or try to change the state of the body. अशा गोष्टीला आपण काय म्हणतो, फोर्स म्हणतो. हे आपण आता डिफाइन केलेलं आहे. आता फोर्स एक्झॅक्टली कसा मेजर करतात किंवा त्याचं युनिट काय आहे हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण खूप महत्वाचं आहे. आपल्याला माहिती आहे युनिट ऑफ फोर्स. SI म्हणतो, कारण देर आर 3 to 4 सिस्टीम्स ऑफ युनिटची सिस्टीम आपल्याला माहिती आहे. सीजीएस असेल, एमकेएस असेल, SI असेल. सो SI इज युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड सिस्टीम ऑफ युनिट. बरोबर आहे. युनिव्हर्सली म्हणजे जगभरात सगळीकडे काय केली जाते, SI युनिट ही काय केली जाते,
वापरली जाते, यूज केली जाते, त्याच्यामुळे आपण देखील SI युनिट्स काय करतो, वापरतो. तर SI युनिट जे आहे फोर्सचं ते आहे काय, न्यूटन. बरोबर आहे. वाचताना आपण काय वाचतो, न्यूटन वाचतो आणि लिहिताना कसं लिहितो, कॅपिटल N असं लिहितो. SI युनिट जे आहे फोर्सचं काय आहे ते न्यूटन आहे. आता न्यूटन म्हणजेच काय, न्यूटन नावाच्या शास्त्रज्ञाच्या नावावरून हे काय आलेलं आहे, युनिटचं फोर्स आपण काय केलं आहे, युनिटचं फोर्स मिळालेला आहे. ओके, कारण न्यूटननं काय केले, जे लॉ ऑफ फोर्सेस आहेत, 3 लॉ ऑफ फोर्सेस असतील त्यांना ते डिराईव्ह केलेले आहेत, इन्व्हेंट केलेले आहेत, शोधलेले आहेत. त्याच्यामुळं त्याचं जे युनिट आहे त्याच्या नावावरती आपण काय केलेलं आहे, दिलेलं आहे. सो SI युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. वाचताना न्यूटन म्हणून वाचायचं आहे आणि लिहिताना काय करायचं आहे, कॅपिटल N असं लिहायचं आहे. आता 1 न्यूटन फोर्स म्हणजे काय हे जर आपण पहिला बघूया. 1 न्यूटन फोर्स, आता 1 न्यूटन फोर्स कोणाला म्हणायचं आणि किंवा न्यूटन आपल्याला कंपेअर करता येईल का न्यूटन कोणाशी, कारण आपण डे बाय डे लाईफ मध्ये आपण काय आपल्याला काय माहित असतं, किलोग्रॅम, क्विंटल, टन ह्या गोष्टी आपल्याला माहित असतात किंवा आपण बघितलेल्या असतात किंवा आपण त्या सेन्स केलेल्या असतात. 1 kg वेट किंवा मास आपल्याला माहित असतं किती असतं किंवा आपण ते बघितलेलं असतं. तसं न्यूटनला आपण कधी न्यूटन आपण बघितलेलं नाही किंवा तो मेजर केलेला नाही किंवा तो सेन्स केलेला नाही. तर न्यूटन मध्ये किंवा किलोग्राम मध्ये काय फरक आहे हे आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. त्याच्यापूर्वी आपण काय करूया, 1 न्यूटन फोर्स म्हणजे किती फोर्स एक्झॅक्टली ते आपण पहिल्यांदा बघूया. ओके, सो लेट अस स्टार्ट डिस्कशन अबाउट 1 न्यूटन फोर्स. 1 न्यूटन फोर्स म्हणजे कोणाला म्हणायचं बघा. कन्सिडर अ बॉडी हॅव्हिंग अ मास ऑफ 1 किलोग्रॅम. काय करायचं आहे, एक बॉडी कन्सिडर केलेली आहे ज्याचं मास किती आहे, 1 किलोग्रॅम इतकं आहे. ओके, आता इफ आय अप्लाय अ फोर्स ऑन इट ऑफ 1 न्यूटन असं म्हणतो मी. पण आपला 1 न्यूटन फोर्स म्हणजे किती आहे तो आपल्याला काय करायचा आहे, डिफाईनच करायचा आहे. 1 किलोग्राम बॉडीवरती मी असा फोर्स अप्लाय केला जेणेकरून काय झालं, त्या बॉडीमध्ये ऍक्सेलरेशन क्रिएट झालं. ऍक्सेलरेशन म्हणजे काय म्हणतो आपण, म्हणजे त्वरण. किती त्वरण व्हायला पाहिजे, 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा मी काय म्हणतोय, जर 1 किलोग्रॅम बॉडीवरती, 1 किलोग्रॅम मास असणाऱ्या बॉडीवरती जर आपण एखादा फोर्स अप्लाय केला आणि त्या फोर्समुळे त्या बॉडीमध्ये 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतकं ऍक्सेलरेशन किंवा त्वरण निर्माण होत असेल तर त्या अप्लाय केलेला फोर्स जो असणार आहे तो किती असणार आहे, 1 न्यूटन फोर्स असणार आहे. ओके, लक्षात घ्या बघा. When a body having mass of 1 kg is applied by a force, because of that particular force, the 1 meter per second square acceleration is produced in the body. The force is known as 1 Newton force. लक्षात आहे सगळ्यांच्या. 1 किलोग्रॅम बॉडीवरती अप्लाय केलेला फोर्स हा जर 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतकं ऍक्सेलरेशन निर्माण करत असेल तर त्या फोर्सला आपण काय म्हणू, 1 न्यूटन फोर्स म्हणणार आहोत. ओके, त्या फोर्सला आपण काय म्हणू, 1 न्यूटन फोर्स म्हणणार आहोत. आता साधारणतः आपल्याला माहिती आहे ऍक्सेलरेशन किती असतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन किती असतं, 9.81 न्यूटन पर मीटर पर सेकंड स्क्वेअर असतं. बरोबर ना, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन किती असतं, 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यामुळे न्यूटन आणि किलोग्रॅम मधला जर तुम्ही रिलेशन जर फाइंड आउट केलं तर साधारणतः कसं असतं बघा. One kg is equal to 9.81 Newton. 1 kg is equal to 9.81 Newton. म्हणजे साधारणतः काय की 9.81 10 ग्रॅम म्हणजे काय असणार आहे, 1 न्यूटन असणार आहे. ओके,
सो दिस इज द रिलेशन बिटवीन किलोग्राम अँड न्यूटन. बघा आपण आता काय बघितलं आहे, फोर्स म्हणजे काय. फोर्स इज अन एक्सटर्नल एजंट which changes or try to change the state of the body. त्यानंतर SI unit of force is न्यूटन आणि 1 न्यूटन फोर्स म्हणजे कुठला फोर्स असणार आहे, जो फोर्स 1 किलोग्राम बॉडीवरती जर अप्लाय केला तर तो काय करतो, 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतकं त्वरण निर्माण करतो, एक्सेलरेशन निर्माण करतो त्या बॉडीमध्ये, त्याला आपण 1 न्यूटन फोर्स म्हणतो. ठीक आहे, पुढे जाऊया. आय होप यू ऑल आर गेटिंग माय पॉइंट्स. इफ एनीबडी having doubts regarding lectures, he or she can ask me through phone or messages. Okay. So next आता बघूया आपण फोर्स म्हणजे काय, फोर्स SI युनिट काय आहे आणि 1 न्यूटन फोर्स म्हणजे काय. आता त्याच्यानंतर आपल्याला महत्त्वाचे बघायचं आहे ते टाइप्स ऑफ फोर्सेस बघायचे. टाइप्स ऑफ फोर्सेस. फोर्सेसचे टाइप्स कुठले कुठले आहेत, वन बाय वन काय करूया आपण बघत जाऊया. पहिला फोर्स आहे अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये आपण बघितलेला आहे. 2 टाइपचे फोर्स बघितले, पुल फोर्स आणि पुश फोर्स. तर पुल फोर्स आणि पुश फोर्स असणार आहेत. पण बीइंग अ टेक्निकल पर्सन आपल्याला थोडं टेक्निकली आता बोलायचं आहे. पुल पुश हे आपण कॉमन काय म्हणतात आपल्याला कॉमन वर्ड्स आहेत ते आपण वापरतो, पण बीइंग ॲज अ इंजिनियर आपल्याला तेच काय करायचं, शब्दाला टेक्निकल वर्ड वापरायचे आहे. तर पहिला जो असणार तो टेन्साईल असणार, टेन्साईल फोर्स. नेक्स्ट आहे कॉम्प्रेसिव्ह फोर्स. वन बाय वन आपण काय डिस्कस करू. आणि थर्ड आहे शियर फोर्स. बघा, टेन्साईल फोर्स, कॉम्प्रेसिव्ह फोर्स आणि शियर फोर्स. हा टेन्साईल म्हणजे आपला फुल टाइपचा फोर्स आहे, कॉम्प्रेसिव्ह म्हणजे आपला पुश टाइपचा फोर्स आहे. आता आपल्याला काय करता येईल ते डिफाइन करता येईल, वन बाय वन आपण डिफाइन करूया. ओके, सो देयर आर 3 बेसिक टाइप्स ऑफ फोर्सेस. ह्याच्या व्यतिरिक्त अजून फोर्सेसचे टाइप्स आहेत, पण आपल्याला जेवढे पाहिजे आहेत, आपल्याला जेवढे गरजेचे आहेत ते आपण बघायचे आहेत. आणि हे 3 आपल्याला खूप गरजेचे आहेत, इम्पॉर्टंट आहेत ऍज फार ऍज आवर सिलेबस कन्सर्न. कुठे कुठे टेन्साईल फोर्स, कॉम्प्रेसिव्ह फोर्स आणि शियर फोर्स. आता टेन्साईल फोर्सला मी ब्रॅकेटमध्ये पुल म्हटलेला आहे. वन बाय वन आपण काय डिस्कस करूया. टेन्साईल फोर्स बघूया. समजा ही बॉडी आहे आपली. पुल फोर्स म्हणजे माहिती आहे आपल्याला, द फोर्स विच इज ऍक्टिंग अवे फ्रॉम द पॉइंट इज नोन ऍज पुल. बरोबर आहे ना, लक्षात येईल सगळ्यांनी. पुल म्हणजे काय, एखादी गोष्ट आपण काय करतो, एखादी गोष्ट आपण ताणतो त्यावेळी काय करतो, समजा डस्टरवरती मला फुल फोर्स अप्लाय करायचा, काय तर ताणणार आहे, त्याला ओढणार आहे, खेचणार आहे. म्हणजे हा जो फोर्स आपण हाताने वापरतोय तो कसा ह्या पॉइंट पासून बाहेर जाणार असणार आहे, ह्या पॉइंट पासून बाहेर जाणार असणार आहे. अवे फ्रॉम पॉइंट असं म्हणतो मी. म्हणजे जो फोर्स अवे फ्रॉम द पॉइंट ऍक्ट असेल, समजा हा पॉइंटला असा मी बाण दाखवला, ह्या पॉइंटला मी असा बाण दाखवला, तर हा कसा आहे, अवे फ्रॉम पॉइंट. अवे फ्रॉम पॉइंट कुठला, हा टेन्साईल किंवा त्याला काय म्हणतो आपण पुल म्हणतो. आता पुल म्हणायचं नाही आपण, पुल आपण फर्स्ट इयर मध्ये म्हणत होतो, आता आपण काय म्हणायचं त्याला टेन्साईल म्हणायचं. बघा आता टेन्साईल फोर्स आपल्याला कसं हे करता येईल, फोर्सला आपण काय करतो, पी ने डिनोट करतो, कॅपिटल लेटर पी. काही पुस्तकात एफ म्हटलं असेल, काही पुस्तकात पी म्हटलं असेल, आपण पी न डिनोट करूया. देर इज नो मॅटर हाऊ यू डिनोट और रिप्रेझेंट एनी क्वांटिटी. ओके, कुठली क्वांटिटी तुम्ही कशी रिप्रेझेंट करताय त्याला काही महत्व नाहीये, पण एकच गोष्ट आपण काय करू, फॉलो करूया. फोर्सला आपण पी ने डिनोट करतो, तर पी ने डिनोट करत जाऊया. सो बघा इथं हा पॉइंट आहे, पॉइंट ऑफ अप्लिकेशन. पॉइंट ऑफ अप्लिकेशन म्हणजे काय, ज्या ठिकाणी तुम्ही काय करताय, फोर्स अप्लाय करताय तो पॉइंट. आणि हा डस्टर आहे असं कन्सिडर करूया. मग अशी मी तुम्हाला दाखवते आहे, डस्टरवरती आपण काय करतोय, फोर्स अप्लाय करतोय अवे फ्रॉम द पॉइंट, बाहेर जाणारा, बाहेरच्या दिशेला जाणारा, त्याला अवे फ्रॉम द पॉइंट म्हटलेला आहे. आणि जो फोर्स अवे फ्रॉम द पॉइंट ऍक्ट होतो त्याला आपण काय म्हणतो, टेन्साईल फोर्स म्हणतो. बघा मी काय काय म्हणतो बघा, द फोर्स विच ऍक्टिंग अवे फ्रॉम द पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन इज नोन ऍज टेन्साईल फोर्स. जो फोर्स अवे फ्रॉम द ऍप्लिकेशन किंवा अवे फ्रॉम द पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन, पॉइंट ऑफ ऍप्लिकेशनच्या
बाहेरच्या दिशेला जाणारा असतो त्याला आपण काय म्हणतो, टेन्साईल फोर्स म्हणतो. आता ह्याच्यामुळे काय होणार आहे, टेन्साईल फोर्समुळे काय होईल, याची लांबी जी असणार आहे, लेंथ काय होणार आहे, वाढणार आहे. द लेंथ ऑफ ए बॉडी विल इन्क्रीज ड्यू टू टेन्साईल फोर्स. बरोबर आहे ना, ही प्लस होणार आहे, लांबी काय होणार आहे, प्लस होणार आहे, आणि त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया काय होईल, कमी होणार. लक्षात ठेवा बघा, समजा असा सर्क्युलर बार आहे, सर्क्युलर बारची एक असणार लेंथ असणार आहे, आणि हा काय असणार तुमचा डायमीटर असणार, डी फॉर डायमीटर. सर समजा याच्यावरती मी फोर्स अप्लाय केला, टेन्साईल फोर्स, तर काय होणार आहे, ही लांबी काय होणार, वाढणार आहे, म्हणजे हा असा होईल. लांबी म्हणजे काय होणार, लांबीमध्ये प्लस होणार आहे, आणि बाकीचे हा डायमीटर काय होणार आहे, कमी होत जाईल. क्रॉस सेक्शनल एरिया म्हणतो आपण त्याला, किंवा डायमीटर म्हणूया, तो काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे टेन्साईल फोर्समुळे लांबी काय होईल, वाढेल, आणि क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे तो काय होणार आहे, कमी होणार आहे. सो दिस इज टेन्साईल फोर्स. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट आहे कॉम्प्रेसिव्ह. सॉरी, आता कॉम्प्रेसिव्ह बरोबर याच्या उलट असणार आहे. कॉम्प्रेसिव्ह इथे डिस्कस करूया. बघा परत मी काय करतो, एक बॉडी कन्सिडर करतो. आता या बॉडीवरती हा फोर्स मी अप्लाय केलेला आहे, हा पॉइंट ऑफ एप्लिकेशन आहे, फोर्स अप्लाय केलेला आहे. काय आहे बघा, फरक काय आहे, इथं अवे फ्रॉम द पॉइंट होता, आणि इथं कसं आहे, त्या पॉइंट वरती ऍक्ट होणारा फोर्स आहे. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, टुवर्ड्स द पॉइंट, टुवर्ड्स द पॉइंट. म्हणजेच काय, कॉम्प्रेसिव्ह फोर्स आपण कसं डिफाइन करता येईल, द फोर्स विच ऍक्ट टुवर्ड्स द पॉइंट इज नोन ऍज कॉम्प्रेसिव्ह फोर्स. जो फोर्स टुवर्ड्स द पॉइंट काय होतो, ऍक्ट होतो, त्या फोर्सला आपण कॉम्प्रेसिव्ह फोर्स म्हणतो. आता याच्यामुळे काय होणार आहे, जर आपण या डस्टर लाईनवर या बॉडीला जर दाबलं तर बॉडीची ही जी लेंथ असणार आहे ती काय होणार आहे, मायनस होणार आहे, डिक्रीज होणार आहे, कमी होणार आहे. बरोबर आहे. बरोबर याच्या उलट होईल. टेन्साईल फोर्समुळे काय होते, एखाद्या बॉडीची लांबी वाढते, क्रॉस सेक्शन एरिया कमी होतो, आणि कॉम्प्रेसिव्ह फोर्समुळे काय होतं, लांबी काय होते, वाढते, पण इकडला जो तुमचा लांबी काय होते, कमी होते, आणि क्रॉस सेक्शन एरिया काय होतो, वाढतो. याच्या विरुद्ध असणार आहे. बघा लक्षात येते का, दोन्ही पण केस मी परत रिवाइज करतो. द फोर्स विच इज ऍक्टिंग अवे फ्रॉम द